नमस्कार. लोकसभा 2024ची निवडणूकची धर्तीवर संपूर्ण देशात स्पेशल असेंब्ली डिव्हिजनचं काम चालू आहे. हाच धर्तीवर सातारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. स्पेशल असेंब्ली डिव्हिजनचा जे फायनल रोल आहे आपला ते आज नवीन इलेक्शन कमिशनची गाईडलाईनच्या प्रमाणे 22 जानेवारीला जाहीर होणार आहे. तर त्याचा अर्थ आहे की आपण 12 जानेवारीपर्यंत फॉर्म निर्गमित करू शकतो आणि 4 जानेवारीपर्यंत अजूनही फॉर्म गोळा करू शकतो. यावर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणावर काम केला होता. आपला जे प्युरिफाईड इलेक्ट्रोल जे आपण म्हणतो ते प्युरिफाय करण्यासाठी जे EP रेशो असला पाहिजे ते 67 चे दरम्यान असला पाहिजे. ते आपला 73-74 दरम्यान होता. आणि त्याच्याशिवाय जे नवीन वोटर आहे त्याची ही नोंद 0.20पर्यंतच होती, जे आपल्याला 3-3.5% अपेक्षित होता. तर या धर्तीवर आपण मागचे 2-3 महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणात आपली सर्व यंत्रणांनी काम केलं. सर्व जे ग्रामपंचायतकडे जी यादी असतात जन्माची आणि मृत्यूची ते आपण शोधून काढली आणि ज्याचं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे, ज्याने 18 वर्ष पूर्ण केलेले त्याची व्हेरिफिकेशन आणि जे दुर्दैवाने मृत्यू झालेली आहे किंवा ज्याचे कुटुंब कम्प्लिटली दुसऱ्या गावी दुसऱ्या शहरात शिफ्ट झालेले आहे आणि त्याच्याकडे आपल्या जिल्ह्याचा कुठलाही रहिवासी दाखला नाही आहे आणि जे लग्न होऊन दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालेले आहे त्या लोकांचे आम्ही नाव कमी केले. तर याचा मला यश असं मिळालं की आपल्या जिल्ह्यामध्ये यावर्षी आपण स्पेशल असेंब्ली डिव्हिजन 2023मध्ये 3,01,000 फॉर्म गोळा केले. जे 2019ला जे नंबर होता ते 1,40,000 होता. तर यावेळी आपण 2 पेक्षाही जास्त फॉर्म गोळा केलेले आहे. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त जे आपली कामगिरी झालेली आहे की मागच्या वेळी जे डिलिशनचा जे नंबर होता ते 16,000 होता 2019ला. यावेळी आपण 1.5 लाख फॉर्म डिलीट केलेले आहे, जे मृत्यू झालेली आहे किंवा परमनंटली शिफ्ट झाले आहे किंवा लग्न होऊन दुसऱ्या गावी गेलेले आहे. याचा फायदा आपला हा होईल की बोगस वोटिंग होणार नाही. दुसरा फायदा जे होतील ते हा आहे की जे आपला एकूण पर्सेंटेज आहे वोटिंगचा त्याच्यामध्येही चांगल्या पद्धतीने वाढ होतील आणि आपलं जे इलेक्ट्रोल रोल आहे ते चांगल्या पद्धतीने प्युरिफाईड होऊन जातील. आज जिल्हाधिकारी म्हणून मी सर्व लोकांना विनंती करतो की आपल्या जिल्ह्यात अजूनही जवळपास 60,000 ते 70,000 असे तरुण मुली आहे ज्याचे 18 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि अजूनही त्याचं नाव आपली मतदार यादीमध्ये आलेलं नाही आहे. तर असे सर्व लोकांना आपले BLOला कॉन्टॅक्ट करून किंवा बूथ लेवल एजंट जे वेगवेगळे पक्ष आहेत त्याच्याद्वारे तुम्ही फॉर्म 6 भरून घ्यावा आणि तुमचं नाव जे आहे ते मतदार यादीमध्ये येतील ते एन्शोर करावा. 4 जानेवारीपर्यंत हे फॉर्म आपण गोळा करू शकतो. तर त्यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करावी. याच्याशिवाय आणखीन एक विनंती करतो की प्रशासन इलेक्शन कमिशनच्या डायरेक्शनच्या प्रमाणे लोकांच्या घरी जाऊन फॉर्म 6 गोळा करतात, त्याचे फॉर्म भरून घेतात आणि जे वोटर ID कार्ड आहे त्याच्यानंतर त्याच्या घरी पोच करतात पोस्टच्याद्वारे किंवा BLOच्याद्वारे. तर एवढा करतानाही सर्व लोकांची जबाबदारी आहे की आपल्या लोकशाहीला जीवन ठेवण्यासाठी सर्व लोकांनी वोट केलं पाहिजे. ज्या दिवशी वोटिंग असते त्याला सुट्टीच्या दिवशी न समजून सर्व लोक वोटिंगकडे जावा. आपला सातारा जे आहे ते पुढचे इलेक्शनमध्ये नंबर 1 मतदान करण्यामध्ये राहतील. त्या सर्वसाठी सर्व लोकांनी सहकार्य करावी. मागच्या वेळी इलेक्शनमध्ये लोकसभामध्ये सर्वात जास्त वोटिंग गडचिरोलीमध्ये झाला होता. तर हे एक आपल्यासाठी उदाहरण आहे की जर गडचिरोलीसारखी जिल्ह्यामध्ये जर सर्वात जास्त वोटिंग होऊ शकते तर सातारा जिल्हा जे खूप प्रगतिशील जिल्हा आहे तिथे कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. तिथे सर्व लोकांनीही वोटिंग करणे त्याची स्वतःची जबाबदारी समजून वोटिंग केलं पाहिजे आणि आपल्या जिल्ह्याला वोटिंगमध्ये नंबर 1 पोझिशनवर आणलं पाहिजे. सर्व लोकांचे धन्यवाद.